हाय फ्रेंड, प्रेरणाज होममेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण क्रिस्पी आणि टेस्टी असा ब्रेडचा नाश्ता बनवणार आहे. फक्त 10 मिनिटात हा नाश्ता आपला बनवून तयार होतो. कधी तुम्हाला असं चटपटीत खायचं असेल तर हे तुम्ही बनवून खाऊ शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. इथं 1 कप बेसन घेतलेलं आहे, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा लाल तिखट. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ अगोदर. मिक्स झालं की थोडं थोडं आपण पाणी घालून हे असं बॅटर बनवून घेणार आहोत. जास्त असं पातळ बनवायचं नाही किंवा एकदम पण आपल्याला घट्ट असं बनवायचं नाही. जसं बटाटे वड्यासाठी आपण बनवतो ना, तशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचं आहे. फक्त हे कोटिंग आहे ते ब्रेडला असं व्यवस्थित असं चिकटलं पाहिजे. तेवढं आपल्याला हे बनवून घ्यायचंय. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे चांगलं असं पीठ पातळ करून घ्यायचंय. एकदम पातळ करायचं नाही. आणि यामध्ये तुम्ही बेसन बरोबर तांदळाचं थोडंसं पीठ वापरलत ना, तरी पण पकोडे छान होतात एकदम कुरकुरीत. चांगलं 2 ते 3 मिनिटं आपण हे व्यवस्थित असं फेटून घेणार आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला हे बनवून घ्यायचंय. ते व्यवस्थित असं ब्रेडला असं चिकटलं जाईल सगळीकडून. तर इथं हे आपलं तयार झालेलं आहे. आता हे आपण 5-10 मिनिटासाठी हे बाजूला ठेवून देऊ. आणि इथं मी ब्रेडचे स्लाइस घेतलेले. इथे 4 घेतलेले आहेत मी स्लाइस. आणि हे असं मध्ये असं मी कट करून घेणार आहे. आणि ब्रेडच्या साइडच्या कडा मी काढलेल्या नाहीये. तुम्हाला वाटलं तर तुम्ही काढा. नाही काढला तरी पण चालेल. तसे पण छान होतात. तर इथे मी असे हे 8 करून घेतलेले आहे. तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही ब्रेडचे हे स्लाइस करून घेऊ शकता. आणि एकीकडे मी आता तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की असं ब्रेड घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित याच्यामध्ये आपल्याला असं घोळवून घ्यायचंय. सगळीकडे आपल्याला हे जे बेसनचं आपण मिश्रण केलंय ना, ते व्यवस्थित असं ब्रेडला सगळीकडे असं लावून घ्यायचंय. आणि तेल आपलं हे व्यवस्थित असं गरम झालं की मग त्यामध्ये आपण हे सोडायचंय. असेच आपण बाकीचे हे असे सोडून देऊ. मी तर हे 4 ब्रेडचे स्लाइस हे केलेले आहे. तुम्हाला जेवढे तुमच्या कढईमध्ये राहतील ना, तेवढे सोडा. जास्त असं गर्दी करू नका त्याच्यामध्ये. आता 2 मिनिटं आपण हे मीडियम गॅसवरती व्यवस्थित असे तळून घेणार आहोत. आणि इथं 2 मिनिटं झाली की आपण दुसऱ्या साइडनी तळून घेणार आहोत. आपण मीडियम गॅसवरती हे 2-2 मिनिटं व्यवस्थित असे तळून घेणार आहोत. तर इथं हे आपले ब्रेड पकोडा आपला हा तयार झालेला आहे. एकदम सिंपल असं आहे. आपण याच्यामध्ये असं बटाट्याची भाजी वगैरे काहीच घातलेली नाही. एकदम सिंपलमध्ये हा केलेला आहे. म्हणजे तुम्हाला जेव्हा कधी खायची इच्छा होईल ना, तेव्हा तुम्ही हे अशा प्रकारे करून खाऊ शकता. खूप छान लागते टेस्ट याची. अशाच प्रकारे आपण बाकीचे पण हे करून घेऊ. हे तुम्ही लहान मुलांना वगैरे जर करून दिलात ना, तर खूप आवडीने खातील आणि तुमच्याकडे ते परत-परत असे करून मागतील. तर इथे हे आपले बाकीचे पण हे बनवून तयार झालेले आहे. तर इथे हे आपले ब्रेड पकोडे बनवून तयार झालेले आहेत. तर हे तुम्ही चहा बरोबर किंवा अशी गोड चटणी असेल, टोमॅटो सॉस किंवा हिरवी चटणी असते ना तिखट, त्याच्याबरोबर सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता. खूप छान लागतात.
आणि जास्त उशीर लागत नाही. फक्त 10 मिनिटात हे आपले बनवून तयार होतात. आता हे मी डिशमध्ये हे काढून घेणार आहे. आणि इथं टोमॅटो सॉस घेतलेला आहे. टोमॅटो सॉस बरोबर ब्रेड खायला इतके छान लागतात ना. आणि तुम्ही हे चहा बरोबर सुद्धा खाऊ शकता. लहान मुलांना वगैरे हे करून दिलात ना तुम्ही, तर ते परत-परत हे करून मागतील. इतके हे टेस्टला खूप छान लागतात. एकदम क्रिस्पी आणि टेस्टी लागतात. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि प्रेरणा होममेड रेसिपी या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन पण दाबायला विसरू नका. म्हणजे माझ्या नवीन-नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.